तुमच्याशी ना काही गोष्टी मला शेअर करायच्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की मी खूप वेळाने म्हणजे असं मला वाटतं बरेच महिने झाले मी किंवा वर्षही झालं असेल, मी असं जाऊन थिएटरमध्ये कुठली मूवी पाहिली नव्हती आणि मी मुद्दामून साबरमती एक्सप्रेस पाहायला गेले होते. आणि त्याच्याविषयी मला तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्याशी बोलायचं आहे किंवा मला माझा एक अनुभव सांगायचा आहे. कदाचित मला असं वाटतं की मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवू. आणि आज मी तुमच्यासमोर आहे तो अनुभव सांगायला. तर मंडळी, आपलं हे जे चॅनल आहे ना मिस्टिकल एरा, याच्यामध्ये माझ्या सर्व लाडक्या व्ह्यूअर्सचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय जो आहे तो ॲक्च्युली ॲज आता जशी मी स्पिरिच्युअल गाईड आहे किंवा मी लाईफ कोच आहे आणि सगळ्यांना माहीत आहे मी ऑकल्टिस्ट आहे. तर मला हे सांगायचं आहे सगळ्यांना की तरीही त्याच्या पलीकडे जाऊनही मी एक व्यक्ती आहे आणि भारतीय आहे. त्याचा एकदम खूप म्हणजे माज म्हणून आपण की मी हिंदू असल्याचा माज तर मला आहे, कारण मी कट्टर हिंदू आहे. तर मंडळी, म्हणून मी साबरमती एक्सप्रेस पाहायला गेले होते आणि मला वाटतं त्याच्या खूप आधी आहे ना मी काहीतरी ते 56 हुरे पाहायला होता. तर साबरमतीचा जो एक्सपिरियन्स आहे ना पाहण्याचा, की मी तो साबरमती एक्सप्रेस का पाहायला गेली होती, मला पाहायचं होतं की ॲक्च्युअल काय आहे हे. पहा, कुठलीही मूवी आहे ना ही होऊ शकतं इमेज क्लिअर करण्यासाठी आहे किंवा आणखीन काही करण्यासाठी आहे, मला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. मला पाहायचं होतं की नेमकं काय आहे आणि मी ते पाहून आले. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का या मूवीमध्ये, की एक तर जे काही मांडलं आहे ते दोन्ही बाजूचा विचार करून मांडलं गेलेलं आहे, की कोणी दंगल घडवली किंवा कोण किती या त्या एका बोगीमध्ये सगळे जे अयोध्येमधनं येणारे जे प्रवासी होते, तिथे होम हवन यज्ञ करून येणारे जे प्रवासी होते, त्यात लहान मुलं होती, बायका होते, पुरुष होते आणि ते सगळेच्या सगळे जाळले गेले. तुम्ही विचार करा बरं, आपल्याला एक चटका बसतो ना तर आपली काय हालत होते आणि पूर्ण कोणी आपल्या शरीराला पूर्ण आपण जळतोय, बाहेरनं दारं बंद केली आहेत, म्हणजे हा विचार पण कासावीस करतो. आणि मी खरं हळवी नाही आहे, पण ते पाहिल्यानंतर आहे ना मला असं, मी त्या क्षणामध्ये त्या वेळेस तिथे मी असल्याचं एक हे केलं की मी तिथे असती तर कसं सहन केलं असतं किंवा काय झालं असतं, काय तो मनामध्ये काय त्यावेळेस काय स्टेट ऑफ माइंड असेल त्या लोकांचं, की आम्ही आत अडकलोय, आम्ही जळणार आहोत, धूर धूर झालाय, बाहेर पडता येत नाहीये, लहान मुलं जवळ आहेत. अहो विचार करा, विचार केली ना तरी मनाची कालवाकालव होते हो. हां, आणि किती ती निर्दयी लोक असतील की त्यांनी हे सगळं केलं, त्यांनी ती बोगी जाळली का बरं? मला एक प्रश्न आहे अशा लोकांसाठी जे असं सगळं करतात, त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे की कोणाला तुम्ही स्वर्गात गेल्यावर म्हणा किंवा तुमच्या कुठेही जन्नत असेल, फन्नत असेल, कुठेही गेलात तरी तुम्ही कोणाला ते थोबाड दाखवणार आहे तुमचं? म्हणजे खरंच मला हा प्रश्न आहे की हा कसला तुमचा पळपुटेपणा किंवा ही कसली तुमची हिंमत की तुम्ही कुणाला तरी खोटं बोलून, काहीतरी लपवून किंवा अननेसेसरी कसलेही आरोप करून तुम्ही एक अख्खी बोगी जाळता का? तर ती अयोध्येवरून आलेली बोगी आहे. म्हणजे हा जो सांगाडा रचला गेला होता, हा सापळा जो रचला गेला होता अशा लोकांसाठी, हां, की ज्यांनी तुमचं काहीच वाईट केलेलं नव्हतं किंवा जी लोकं त्या बोगीमध्ये होती ना त्यांना माहीतही नव्हतं की अयोध्येला गेल्यावर तिथून येताना हे सगळं त्यांच्याबरोबर घडणार आहे. ती माणसं सामान्य माणसं होती, ठीक आहे. आणि सामान्य माणसांना जाण्याची तुमची लायकी आहे ॲक्च्युली, नाही का? असं तुम्ही ठरवून टाकलं की सामान्य लोकांनाच तुम्ही पीडित करू शकता किंवा सामान्य लोकांनाच तुम्ही गृहीत धरून त्यांचं वाटेल ते करू शकता, इतकीच तुमची पोच आहे. हे जे करणारे लोक आहेत ना, हे त्यांना बोलते मी की त्यांची तितकीच पोच आहे. आणि मला लिटरली वाटलं ना हा मूवी बघून की अशी जी लोकं असतात ना, ह्यांची मानसिकता आहे ना ही खूप घाणेरडी मानसिकता असते. म्हणजे त्यांची मानसिकता विकली गेलेली असते थोडक्यात. म्हणजे त्यांना कोणीतरी डोकं भरतं आणि हे डोकं भरवून घेतात. म्हणजे ह्यांची अक्कल गुडघ्यात पण नसते, ती विकली गेलेली असते, लिटरली विकली गेलेली असते. आणि अशा लोकांना जे मूर्ख शिकवणारे असतात ना ते भयानक मूर्ख असतात, कारण त्यांचा पण कोणीतरी वर बसलेला असतं ना एक बाप, बरोबर ना? मग ते त्यांचं ऐकत असतात. म्हणजे त्यांनी पण त्यांची अक्कल घाण केलेली असते, त्यांना स्वतःची अशी अक्कल नसते. तर मला इतकंच सांगायचं आहे की जे काही घडलं
मूवीमध्ये किती खरं किती खोटं मला माहीत नाही. मी 50% पकडते की ते खरं होतं. 50% मी समजते की एक पिक्चर बनवल्यामुळे ते थोडंसं काल्पनिक, थोडंसं असं त्याला पिक्चरचं वाले, पण पिक्चर बघून कुठेही वाटत नाही की पिक्चर खूप असं काहीतरी त्याला मूवीचं एक वेगळं वलय देऊन बनवलेलं आहे. जसं आहे तसं ठेवलं आहे. या मूवीमध्ये ना आणखीन एक जी हिरोईन आहे ना, ती एक वाक्य बोलते आहे. त्याचा विचार मात्र सगळ्यांनी करावा का, की अच्छे लोक दोनों तरफ होते हैं. पण मी माझा अनुभव सांगते, तुमचा मला माहीत नाही. मी माझा अनुभव सांगते. अच्छे लोक दोनों तरफ होते हैं, पण अच्छे लोक ना फक्त हिंदूमध्ये जे आहेत ना, ते फक्त पोपटासारखे त्यांच्या बाजूने बोलतात. काही लोक जशी त्यांची अक्कल घाण आहे तसे ना त्यांच्या बाजूने बोलतात. ठीक आहे. आणि त्यांच्याकडची जी लोक असतात ना, ती कधीच आपल्या बाजूने बोलत नाहीत बरं का. ते अच्छे लोक आहेत ना, ते तिकडे नसतात. ते फक्त आपल्यामधनंच येतात. सेक्युलर हिंदू ते असतात ते. त्यांची अक्कल घाण असते की गुडघ्यात असते की विकली गेलेली असते, गॉड नोज. पण मुळात मला एक कळत नाही, भारत देशामध्ये आहे ना, त्यांना शत्रूची गरज नाही, कारण आतमध्येच इतके शत्रू बसलेले आहेत ते भारताचे. ठीक आहे. आणि मला मनस्ताप केव्हा झाला ही मूवी बघून, खरं सांगायचं तर थिएटर अगदी मोजकी माणसं होती या थिएटरमध्ये. वास्तविक सर्व हिंदू लोकांनी जाऊन तो मूवी पाहण्यासारखा आहे. सगळ्यांनी तिथे जाऊन गर्दी केली पाहिजे थिएटरमध्ये. सगळ्यांनी तो मूवी पाहिला पाहिजे. मुद्दामून 190 रुपये खर्च करून जा ना, बघा ना यार, बघा. असे मूवी तुम्ही पाहिले पाहिजेत. तुम्ही हिंदू असल्याचं ना कुठेतरी साक्ष द्या. तुम्ही कुठेतरी काहीतरी हिंदू आहात. बघा, मुठभरच हिंदू असे आहेत ना जे लढत आहेत यासाठी. बरेचसे हिंदू झोपलेले आहेत आणि बरेचसे आहेत ना ते सेक्युलर आहेत. ते आपल्याकडचे त्यांच्यासाठी असलेले चांगले हिंदू आहेत. ठीक आहे. आणि आपल्यासाठी माहीत नाही ते काय आहेत ते. मला इतकंच सांगायचं आहे, असे जे मूवी येतात ना ते मुद्दामून जाऊन पाहत जा, गर्दी करा. और कुठल्या तरी खानानबिनांचे मूवी आले तर किती गर्दी असते, करोडो गमावून जातो. मग अशा मूवीला का नाही आपण लोक गर्दी करू? आपण केली पाहिजे गर्दी. मुळामध्ये आपल्याला आपल्या भारतामध्ये काय चाललंय माहीत पाहिजे. बरीच लोक आजकाल पेपर वाचत नाहीत, न्यूज पण पाहत नाहीत सध्या. मी स्वतःही नाही पाहत, पण मी हल्ली रस घेते न्यूजमध्ये, कारण मला आता वाटायला लागले की आपण रस घेतला पाहिजे. मंडळी, मी BJPसाठी कार्य केलेली व्यक्ती आहे, म्हणून मी BJPच्या बाजूने बोलते असंही नाही आहे. कारण मी सगळ्यात पहिले भारतीय आहे. आणि मी जसं सांगितलं की मी भारतीय असल्याचा आणि मी हिंदू असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे, खूप अभिमान आहे मला. आणि माझा नाद आहे ना या बाबतीमध्ये करणं अशक्य आहे, कारण आधी तर कोणी नादी लागत नाही, आणि लागलं ना तर मी सोडत नाही. मला इतकंच सांगायचं आहे की मी आज या प्लॅटफॉर्मवर आहे, आणि या प्लॅटफॉर्मवरनं मी आवाहन करते माझ्या सर्व हिंदू भगिनींना आणि बांधवांना की मुद्दाम थिएटरला जाऊन तुम्ही हा मूवी बघा. हा मूवी पाहणं फक्त इतक्यासाठी नाही की तिथे गोध्रामध्ये काय झालं, पण यासाठी नक्की जा की जे गेले त्या बोगीमध्ये त्यांचा काय दोष होता. त्यांना आपण वैयक्तिकरित्या जाऊन आपण त्यांना न्याय नाही देऊ शकत, पण ॲटलिस्ट जे काही घटना घडली ते बघून, का घडली ते बघून, का त्यांचा बळी गेला हे आपल्यापर्यंत ती मूवी पोचवती आहे. आणि आपल्यापर्यंत ते पोचवून घेणं म्हणजे कुठेतरी त्यांना न्याय देणं आहे त्या लोकांना. ठीक आहे. आज मला सांगा किती जण असे जातात होत. आता अयोध्येला मध्ये रामसेवक वगैरे प्रचंड लोक होती, कारसेवक वगैरे बरेच गेलेले. पण मला सांगा अशी कितीतरी लोक आहेत ना ते तिथपर्यंत नाही पोचलेत अजून अयोध्येपर्यंत. आणि ही लोक तिथे गेली होती हो, तिथून येताना त्यांच्याबरोबर हे घडलं. हिम्मत कशी होते हो, हिम्मत कशी होते आपल्या लोकांबरोबर असं करायची. या लोकांची हिम्मतच कशी होते, कारण बरेच हिंदू झोपलेले आहेत, बरेच हिंदू घाबरतात. अशी त्यांची लोक आली ना की आम्ही आपले असे. परवाच बघितलं मी
की बूथवर ह्यांची गर्दी असली की म्हणे हिंदू थांबत नाही. हो, हिंदूनी का बरं थांबायचं नाही आणि का थांबणार नाही हिंदू? मुद्दामून जाऊन तुम्ही गर्दी करा ना. हां, आणि मी खरं सांगू ना, मी धर्मनिरपेक्ष किंवा धर्मांच्या विरुद्ध बोलत नाही आहे. मी त्या माणसांविषयी बोलते की ज्यांची मानसिकता अशी आहे. मला कुठल्याही धर्माशी काही घेणं देणं नाही. मला माझ्या धर्माशी घेणं देणं आहे. मला माझा धर्म जपता येतो. मला मी भारतीय असल्याचं माझं ते अस्तित्व मला जपता येतं. कळलं? बाकी धर्माला ना मी मानतही नाही आणि मी माझ्या नजरेत धरतही नाही. मला इतकंच सांगायचं आहे, अशा जर छान मूवी तुम्ही पाहिल्यात तर आपले डोळे उघडतील, आपल्याला सत्य कळेल काय आहे, आणि जे बळी गेले त्यांना कुठेतरी न्याय दिल्यासारखं होईल. तर मला इतकंच सांगायचं आहे की कृपा करून सर्व हिंदूंनी जाऊन थिएटर फुल करा, तो मूवी बघा. काळीज नाही तुमचं हल्लं ना मग सांगा. तिथे त्या जागी स्वतःला बघा की आपण तिथे असतो तर आपण काय करू शकलो असतो. आपणही असे शांतपणे मेलो असतो नाही का? हां, काय त्यांचा दोष होता? काय केलं त्यांनी? ते अयोध्येला फक्त गेले होते ना, तिथून होम पूजा वगैरे करून फक्त येत होते हो. त्यांचा काही दोष नव्हता. फक्त त्या बोगीमध्ये बसलेली माणसं अयोध्येला गेली म्हणून त्यांना जाळलं गेलं आणि घुसमटून मारलं, घुसमटून. बघा, विचार करूनही बघा या गोष्टीचा. जीव कसा कासावीस होतो ते. माझा झाला म्हणून मी तुमच्यासमोर हे आज बोलतीये. कळलं ना? एक गोष्ट ना कायम लक्षात ठेवा, आपण हिंदू आहोत याचा माज करा, माज. हां, शिवाजी महाराजांनी काय केलंय आणि आपण काय करतोय. आपण शिवाजी महाराज नाही बनू शकत, पण त्यांची शिकवण त्याला फॉलो करू शकतो ना आपण. शिवाजी महाराज, तुम्ही जन्माला या, पुन्हा जन्माला या, पण बाजूच्यांच्या घरात या, नाही का? आमच्या घरात नका येऊ. अहो, ज्वलंत उदाहरण आहे ते शिवाजी महाराज म्हणजे, संभाजी महाराज म्हणजे. हे ज्वलंत उदाहरण आहे आपल्यासमोर. आणि आपल्यामध्ये एवढीशी पण ज्योत जळू नये आपल्या लोकांसाठी, एवढीशी पण. थिएटर रिकामं, काय वाट बघता तुम्ही की कधी तो मी ॲमेझॉनवर किंवा प्राईमवर बघेल किंवा नेटफ्लिक्सला बघेल तो मूवी? घाला 190 रुपये, जा ना. कशासाठी तुम्ही हे सगळं? म्हणजे मला कळतच नाही तुमची मानसिकता कुठे चालली आहे. मी खरं आवाहन करते त्या प्रत्येक हिंदूला, जो खरा देशावर प्रेम करणारा व्यक्ती आहे आणि खरा भारतवासी आहे, त्याने जावं आणि हा मूवी पाहावा. आणि या मानसिकतेचे जी लोक आहेत ना, की दुसऱ्यांना सहजपणे मारू शकतात, जाळू शकतात, लहान मुलांचे मुडदे पडलेले पाहू शकतात, अशी जी मानसिकतेची माणसं आहेत ना, त्यांच्या कर्मामध्ये तेच असतं. त्यांची मुलं तशीच मरतात शेवटी. कळलं ना? पण आपली मुलं मारण्याचा, आपली माणसं मारण्याचा अधिकार या वेड्या लोकांना कोणी दिला? त्यांची लायकी आहे का आपल्यासमोर उभं राहायची? नाही आहे ना. आणि आपण काय करतोय? त्यांना असं डोक्यावर ठेवतोय, अशा लोकांना, मूर्ख लोकांना, असल्या दलिंदर लोकांना, है ना, आपण आपल्या डोक्यावर ठेवतो. या आवेल मुझे मार मूवी पहा तुम्ही, मग तुम्हाला कळेल. माझं तर डोकं फिरलेलं आहे तो मूवी बघून. याच्या आधी मी बरेच मूवी पाहिले हो, त्यांची लहान लहान मुलं आणि बायका, ज्यांचा काही दोष नसताना आज त्यांना बळी पाडलं गेलं. आणि त्याची वाच्यता कुठेही कोणीही केली नाही, दाबून ठेवली केस. आता कुठे एक एक गोष्टी बाहेर येतात, म्हणजे आपल्याला माहीत व्हायला हवेत. आणि त्यासाठी तरी मला वाटतं ना, जावं आणि तो मूवी पाहावा. तो कृपा करा आणि जा आणि मूवी पाहून घ्या. इतकंच मी सगळ्यांना आवाहन करेन.